22 लाख रुपयाचे महिंद्राचे ब्रँड न्यू थार रॉक्स MX3 मॉडेल आणि त्याच्यावरती तुटलेला हँडब्रेकचं बटन, ह्याला फक्त 20 रुपयाच्या फेविक्विकने कसं चिटकावून मोठा घोटाळा केलाय आणि बाकीचे बरेच घोटाळे बाहेर आलेले आहेत. ह्याच घोटाळ्यांवरती या व्हिडिओमध्ये पूर्ण चर्चा होणार आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण गाडी तुम्हीही घेतलेली असेल किंवा गाडी घेणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव हर्षवर्धन, मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी मागच्या वर्षी म्हणजे 4 मे 2025ला महिंद्राची ब्रँड न्यू थार रॉक्स MX3 मॉडेलची पेट्रोल व्हेरियंट असलेली गाडी घेतली होती आणि डिलिव्हरीच्या दिवशीच त्याचं हँडब्रेकचं बटन तुटलं होतं आणि ते बटन त्यांनी 20 रुपयाच्या फेविक्विकने चिटकावलं होतं आणि त्याच्यामुळे त्या 20 रुपयाच्या फेविक्विकने जो काय त्यांनी घोटाळा केला आणि त्या 20 रुपयाच्या फेविकच्या घोटाळ्यामुळे जे बाकीचे घोटाळे बाहेर निघाले, त्याच घोटाळ्यांबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. जर तुम्ही 4 व्हीलर वापरत असाल तर, किंवा घेणार असाल तर, किंवा घेतलेली असेल तर कशा पद्धतीनं गोष्टी होतात आणि कशा पद्धतीनं प्रॉब्लेम्स येतात, किंवा तुमच्यापैकी कोणाला आलेले असतील तर त्याच्यावरती एक्झॅक्टली काय करायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन. तर मंडळी, आपण आज जे आहे ते विथ प्रूफ सगळ्या गोष्टी बोलणार आहोत. तर तुम्ही फक्त नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर हा जो आहे हा PDI रिपोर्ट आहे माझ्या गाडीचा. PDI चेक शीट म्हणून आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींना टिक केलेला आहे, तुम्हाला दिसतंय. पण हे पेज आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. AMPL म्हणजे ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड, PPS महिंद्राचं शोरूम आहे वानवडीचं, आणि त्याची टेक्निकल सर्व्हिस बुलेटिन आहे. PDI रिपोर्ट एक्झॅक्टली काय असतो? प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन, म्हणजे व्हेकल आपल्या हातात यायच्या आधी ते एक्झॅक्टली कस्टमरला द्यायच्या अवस्थेत आहे का, एकदम सेफ आहे का, एकदम प्रॉपर व्यवस्थित आहे का, ह्याच गोष्टी त्याच्यामध्ये शेअर केलेल्या किंवा त्याच्यामध्ये डिटेल्स दिलेले असतात. तर आता बघा, हा PDI रिपोर्ट माझ्या गाडीचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला टायर कोड दिसत आहेत. इथं चासी नंबर म्हणजे VIN नंबर, व्हेकल आयडेंटिफिकेशन नंबर, जसा आपल्याला आधार कार्डचा नंबर असतो तसा या गाडीला पण असतो. चासी नंबर तुम्हाला माहीत असेल. आणि इकडे खाली गाडीचा कलर आणि ओडोमीटर रिडिंग, म्हणजे गाडी त्यावेळेस किती किलोमीटर चालली होती, ह्या डिटेल्स आहेत. तर आपण पहिल्यांदा बोलणार आहे ओडोमीटर रिडिंगवरती. तर तुम्ही इथं जर नीट बघितलं, इथं तुम्हाला दिसतंय 17 किलोमीटर ओडोमीटर रिडिंग आणि 17 किलोमीटर पुढे दिसतंय. हा PDI रिपोर्ट आहे 20 मार्च 2025चा. तर गाडी त्यांच्याकडे आलेली आहे. GRN पण त्यांचा क्रिएट झाला आहे 20 मार्च 2025ला, म्हणजे कंपनीतून गाडी शोरूमला आलेली 20 मार्च 2025ला, असं त्या GRN मध्ये दिसतंय मला. आणि त्याच दिवशी इन्स्पेक्शन झालंय गाडीचं, PDI रिपोर्ट झालाय. तर त्याच्यामध्ये टायर कोड, ओडोमीटरचं रिडिंग वगैरे सगळे डिटेल्स आहेत. तर त्याच्यामध्ये 17 किलोमीटर गाडी चाललेली असं लिहिलेलं आहे. पण PDI रिपोर्ट मला गाडी घ्यायच्या, डिलिव्हरी द्यायच्या अगोदर एक झालेला आहे 2 मेला, म्हणजे 1.5 महिन्यानंतर. आणि हा तो PDI रिपोर्ट आहे. तुम्हाला इथं खाली दिसत असेल, हा 2 मे 2025चा रिपोर्ट आहे. आणि तुम्हाला इकडे दिसत असेल मायलेज 15 म्हणून दिसत असेल. हे मायलेज 15 काय राहतं? हे आहे ओडोमीटरचं रिडिंग 15 किलोमीटर. विचार करा, 20 मार्च 2025ला 17 किलोमीटर चाललेली गाडी 2 मेला म्हणजे 1.5 महिन्यानंतर ओडोमीटर 15 किलोमीटरवरती होतो. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही आहे, गाडी माझ्या हातात 4 मेला आली, 2च दिवसानंतर. त्यावेळेस गाडीचं रिडिंग होतं 64 किलोमीटर. त्याचंही माझ्याकडे प्रूफ आहे, व्हिडिओज आहेत, जे शोरूममध्ये मी काढलेले होते ते. आणि हा सगळ्यात प्रॉब्लेम नंबर 1 आहे. त्यांनी मला, ज्यावेळेस मी त्यांना क्वेश्चन विचारलं त्यावेळेस त्यांनी मला अनअकाउंटेड असं काही मेलवरती लिहून पाठवलं की ह्यासाठी त्यासाठी गाडी आम्ही फिरवली. दुसरी गोष्ट आहे गाडीचा कलर. आता तुम्ही याच्यामध्ये बघताय कलर ऑफ व्हेकल जे मेन्शन केलंय, याच्या समोर आहे आर्मी ग्रीन, आणि माझी गाडी जी आहे ती ब्लॅक कलरची आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, गाडी शोरूम मध्ये ज्यावेळेस आली कंपनीतून ती गाडी आर्मी ग्रीन कलरची होती आणि मला देताना ती ब्लॅक कलरची झाली. मग ही गाडी नक्की माझीच, मला तीच गाडी दिली का PDI रिपोर्ट चुकीचा आहे, का PDI चुकीचं केलं आहे गाडीचं, काहीच माहीत नाही. सगळं माहीत आहे AMPLला. त्याच्यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे, जसं माणसाला आधार नंबर असतो तसं गाडीला पण एक नंबर असतो. तो एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. त्याला VIN नंबर बोलतात आणि आपल्या भाषेत आपण त्याला चासी नंबर बोलतो. हा PDI मधला VIN नंबर आहे इथं. आणि ॲक्च्युअल जी माझी गाडी आहे
त्याचा चॅसी नंबर आणि PDI मधला चॅसी नंबर मॅच करत नाही. हे दोन वेगवेगळे आहेत. ज्यावेळेस हे मी त्यांना विचारलं त्यावेळेस मेलमध्ये त्यांनी उत्तर ज्यावेळेस दिलंय त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इंटरनल डॉक्युमेंटमध्ये हा चॅसी नंबर आहे, म्हणजे VIN नंबर आहे. तो VIN नंबर, PDI मधला VIN नंबर आणि माझा ॲक्च्युअल असलेला गाडीचा VIN नंबर तिन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे गाडी 1 आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे 3 चॅसी नंबर. मग त्यांनी मला फसवलंय का? RTO जे पुण्याचं आहे त्यांना फसवलंय का? काय गाडीसोबत केलंय, काय नेमका प्रॉब्लेम आहे तो त्यांनाच माहिती, AMPLलाच माहिती. सगळ्यात चौथा आणि महत्त्वाचा विषय ज्याच्यामुळे हे सगळे घोटाळे बाहेर आले, 4 मे 2025ला ज्यावेळेस मी गाडी घेतली होती त्यावेळेस गाडीचं हँडब्रेकचं बटन तुटलेलं हे मी सेल्स एक्झिक्युटिव्हच्या लक्षात आणून दिलं. मी डिलिव्हरी पॉईंट त्यांचा कॅम्पमध्ये तिथून गाडी घेतली होती. त्यांनी मला सांगितलं की हे तुम्हाला शोरूमला नेऊन दाखवावं लागेल. मी शोरूमला गाडी घेऊन गेलो आणि तिथे दाखवलं तर त्यांनी एका व्यक्तीला सांगून ते फेविक्विकने चिटकावलं. माझ्या मनात त्याच वेळेस डाऊट आला होता, पण महिंद्रा कंपनी, महिंद्राचं ऑथोराइज्ड डीलरशिप आहे ही, तर लॉक वगैरे इंटरनल लॉकिंग सिस्टम वगैरे असू शकते असा मला विचार पडला. रॅचेट मेकॅनिझम राहते, थोडंफार मला त्याच्याबद्दल माहिती आहे. लॉक वगैरे इंटरलॉक सिस्टम असेल ते बसवतील असं मला वाटलं. मी सोडून दिलं. बाहेर पडलो, पेट्रोल टाकायला गाडी थांबवली, हँडब्रेक ओढला, बटन निघून पडलं. ते तसंच निघून पडत होतं. ज्यावेळेस निघून पडलं त्यावेळेस मी परत त्यांना सांगितलं तर ते म्हटले तुम्ही एकदा सर्व्हिस सेंटरला घेऊन जावा गाडी आणि तिथं तुम्ही चेक करा. मी रामटेकडीच त्यांचं सर्व्हिस सेंटर तिथे घेऊन गेलो गाडी. तिथल्या व्यक्तीने ज्यावेळेस इन्स्पेक्शन केलं त्यानं सांगितलं की गाडीचा हे जे बटन आहे खराब झालेलं आहे, तुटलेला आहे, हा एक सेफ्टी क्रिटिकल कंपोनंट आहे आणि हा चेंज होत म्हणजे तो बसवताच येणार नाही. आपल्याला पूर्ण जो लिव्हर आहे हँडब्रेक हा पूर्ण आता खराब झालेला आहे, आपल्याला पूर्ण चेंज करावं लागेल. मी म्हटलं करून द्या. ते म्हटलं आता आपल्याकडे पार्ट अवेलेबल नाही, अवेलेबल झाला की तुम्हाला आम्ही सांगू, तोपर्यंत तुम्ही त्याला नीट काळजीपूर्वक वापरा, ते बटन हरू देऊ नका, पडू देऊ नका. मग मी तिथून बाहेर पडलो आणि त्यांच्या फॉलोअप घेत राहिलो बऱ्याच गोष्टींचा, बऱ्याच टाईमसाठी, की कधी होईल कधी येईल. 7 ते 8 महिने गेले पण काय ते सेफ्टी कंपोनंट म्हणजे जो काय हँडब्रेक लिव्हर होता तो त्यांनी चेंज करून दिला नाही. मला डाऊट माझा वाढतच चालला होता. गाडी 64 किलोमीटरला भेटली, गाडीचा हँडब्रेक सेम डेला तुटला होता, ह्याने चिटकवून दिला मागितलं तर, आणि हे आता टाळतायत. मग ह्यांना वॉरंटी पिरियडच्या बाहेर नेऊन करायचं आहे का गाडी मला त्यांनी चुकीची दिली, यूज्ड दिली. कारण ज्यावेळेस मी गाडी घेत होतो त्यावेळेस पण ब्लॅक कलर अवेलेबल नव्हता आणि 6 महिन्याचं वेटिंग होतं सगळ्या शोरूममध्ये. यांच्याकडे एकच गाडी होती आणि मी ती घेतली होती. तर मला परत डाऊट असा एकदम वाढला आणि मी मग थोडंसं अजून माहिती घ्यायचं ठरवलं. इंटरनल डॉक्युमेंट्स असतात 2, PDI आणि DMS रिपोर्ट. PDI असतो प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन, त्यावेळेस काय काय रिपोर्टमध्ये आहे मला चेक करायचं होतं. आणि DMS रिपोर्ट म्हणजे डीलर मॅनेजमेंट सिस्टम, हे डीलरचा आणि कंपनीचं सिंकमध्ये चालतं. म्हणजे गाडी तिथून बनली कशी, त्याच्यावर टेस्टिंग कुठलं कुठलं झालं, मग पाठवली, ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय प्रॉब्लेम तर आला नाही का, इथं जे काय त्यांच्या यार्डमध्ये पडून होती जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत तिथं काय प्रॉब्लेम झाला होता का, त्या 1-2 महिन्यासाठी जेवढे दिवस होते त्याचं सगळं रिपोर्टिंग हे कंपनीला करावं लागतं आणि त्याचा DMS रिपोर्ट असतो. त्यांनी मला DMS रिपोर्ट अजून तर दिला नाही, फक्त PDI दिला आणि PDIमध्येच एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत. तर ज्या वेळेस मला हा PDI रिपोर्ट त्यांच्याकडून घ्यायचा त्यांनी दिला नाही, पण मी तो कसा तरी मिळवला. म्हणजे तिथं जाऊन समोर बसलो, त्यांना शोधायचं लावलं, घेतल्याशिवाय उठणारच नाही. असं केल्यावरती त्यांनी 4-5 दिवसानंतर मी डिमांड करत होतो त्याच्या, मग त्यांनी मला हा PDI रिपोर्ट दिला. ज्यावेळेस PDI रिपोर्ट हातात आला मी त्यांना विचारलं, बघितलं कलर वेगळा आहे वगैरे. मी म्हटलं मॅडम हा माझ्याच गाडीचा आहे ना. त्यांनी त्यावेळेस इथं बघा तुम्ही MS12 हा माझ्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि हे खाली त्यांचा स्टॅम्प आणि साईन आहे. हे सेल्स जनरल मॅनेजर AMPL PPS महिंद्रा वानवडीचे शोरूम जे आहे त्यांनी सांगितलं स्टॅम्प आणि साईन देऊन की हा तुमच्याच गाडीचा आहे. आणि मग ज्या वेळेस मी घरी आलो, मी चॅसी नंबर चेक केला, मी टायर कोड्स चेक केले. टायर कोड पण डिफरंट आहे आणि एक टायरचा कोड वेगळा जो आहे तो उलट्या डिरेक्शनमध्ये बसलो. मग तो टायर जो आहे तो स्वॅप केला गेलाय का, असे बरेच प्रश्न आहेत. हे मी 20 एप्रिल 2026ला विचारायला गेलो तर त्यांनी खूप दंगा केला. 1 तास मला बसवलं पहिली गोष्ट. मग त्यांनी काय सेटिंग केली काय केली मला नाही माहीत. त्यांनी दंगा घातला, आवाज केला, मला प्रश्न विचारू दिले नाही आणि त्यांची भाषा ही होती, तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही बघून घेऊ. आणि त्यांच्या स्टाफने मला ऑलमोस्ट घेरलं. 20 एप्रिल 2026ची गोष्ट आहे. CCTV फुटेजची मी मागणी केलेली आहे पण त्यांनी ते मला दिलेलं नाही मेलमध्ये. पण
ते जर असेल तर त्याच्यामध्ये दिसेल, पण नसेल तर माझ्याकडे त्याचं व्हिडिओ प्रूफ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी मला एक वाक्य तिथं बोलले की दंगा आम्ही करेन, पण त्याच्यासाठी आम्हाला टेबलच्या पलीकडे यावं लागेल. तुम्ही इथून पटकन निघून जा, जे काय असेल ते तुम्हाला जे काय करायचं ते करा. ही जी भाषा होती एका कस्टमरसोबत, ज्यावेळेस मी हे PDI मधले क्वेश्चन्स विचारायला गेलो होतो की ह्या जो रिपोर्ट आहे, माझी जी गाडी आहे एकही गोष्ट मॅच करत नाही, इंजिन नंबर सोडला तर. पण इंजिन नंबरमध्ये पण प्रॉब्लेम आहेत. इंजिन नंबर काय काय ठिकाणी मेन्शन आहे, काय काय ठिकाणी मेन्शनच नाही आहे. मला ते पण समजत नाही की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय झाला आहे. इवन माझा जो हँडब्रेकचा प्रॉब्लेम आहे त्याचा जॉब कॉड सुद्धा तयार झालेला नाही आहे. ज्यावेळेस मी CRM मॅडम आहेत त्यांना मी विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्ही असं काय DMS रिपोर्ट तुम्हाला देऊ शकत नाही, PDI रिपोर्ट देऊ शकत नाही, काही करू शकत नाही, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. असं मी रिटर्न देऊ शकते. पण ज्यावेळेस रिटर्न मागायला गेलो त्यावेळेस त्या खोट्या पडल्या, त्यांनी मला लिहून दिलेलं नाही, सॉरी म्हणल्या आणि दिला हा रिपोर्ट. पण फक्त PDI रिपोर्टच दिलाय आणि त्याच्यामध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स आलेत. तर आता त्यांनी जे काय माझ्यासोबत क्रिमिनल इंटिमिडेशन वगैरे केलं, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रूफ आहे माझ्याकडं. मग मी यांच्या अगेन्स्ट वानवडी पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल केली आणि हा माझा तक्रार अर्ज आहे, जो मी त्यांच्यावरती तक्रार दाखल केली, तक्रार अर्ज, आणि त्याची पोच पण मला भेटलेली आहे वानवडीच्या ह्याच्यात. पण मी BNS अंडर अजून काय गोष्टी आहेत त्याच्या अंडर परत CP ऑफिसमधून यांच्यावरती अजून एक केस दाखल करणार आहे, काय व्यक्तीं किंवा मॅनेजमेंटच्या अगेन्स्ट. दुसरी गोष्ट, माझी कंझ्युमर कोर्टमध्ये पण केस चालू आहे, तुम्ही बघू शकता. ही मी दाखल केलेली केस आहे. इथे तुम्हाला कंप्लेंट नंबर वगैरे दिसत नसेल, पण कंप्लेंट नंबर आलेली आहे 259/2026 मध्ये आपल्या डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टमध्येच आहे, पुण्याच्या इथं केस सुरू झालेली आहे. लवकरच त्यांना नोटीस जाईल आणि याच्या पुढच्या ज्या काय गोष्टी असतील ते आपण आता कोर्टातच बोलू, टेबलच्या पलीकडे वगैरे काय गरज नाही. तर मला तुम्हाला ह्याच्यातून एकच गोष्ट सांगायची आहे, गाडी तुम्ही घेतली असेल किंवा घेणार असाल तर त्या गाडीचा PDI रिपोर्ट महत्त्वाचा आहे. PDI रिपोर्ट कंपल्सरी तुम्ही मागून घ्यायचा, ही पहिली आणि महत्त्वाची गोष्ट करायची आहे. दुसरी गोष्ट, त्या PDI रिपोर्टमधले सगळे डिटेल्स तुमच्या ॲक्च्युअल गाडीबरोबर मॅच करतात का हे व्यवस्थित चेक करायचं आहे, कलर, ओडोमीटर रिडिंग, एव्हरीथिंग. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलाही शोरूमचा असू द्या, मी फक्त महिंद्राला टार्गेट करतोय किंवा AMPला टार्गेट करतोय यातला भाग नाही, कुठल्याही शोरूमचा असू द्या, तुम्हाला जर काय डाऊट्स असतील तुमच्या गाडीमध्ये, युज्ड दिले किंवा असं झालंय किंवा तसं झालंय, तुम्ही PDI रिपोर्ट जरूर मागा, त्याच्यावरती स्टडी करा, ॲक्च्युअल थिंग्सवरती बघा आणि तुम्हाला ते समजून जाईल. पण मी एक अपील करतोय, जर तुमची गाडी AMPL मधनं घेतली असेल, माझं लक्ष आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींकडं, आज 6 आउटलेट झालेत पुण्यामध्येच त्यांचे, तर बराच चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण जर कस्टमर बरोबर तुम्ही अशा गोष्टी करत असाल तर हे चुकीचं आहे. तर तुम्ही त्यांच्याकडे AMPLचं खास बोलतो मी, नक्की तुम्हाला काय डाऊट्स असतील तुमच्या गाडीमध्ये, PDI रिपोर्ट मागून घ्या, DMS रिपोर्ट मागून घ्या आणि त्याचा स्टडी करा. तुम्हाला जर त्यामध्ये काय प्रॉब्लेम वाटले तर तुम्ही त्यांना विचारा, हे नक्की तुम्ही करायला पाहिजे. हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, आज महिंद्रा कंपनीला मी 18 कॉल केलेत कस्टमर केअरला, 14 मेल केलेत, नो रिस्पॉन्स. महिंद्रा कंपनी ॲज वेल ॲज AMPL, PPS महिंद्रा, जो सायलेन्स माझ्या सगळ्या गोष्टींवरती, 0 रिस्पॉन्स, काहीच नाही. त्यांचा एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये आला होता, थर्ड पार्टी होता तो, त्याने त्यावेळेस मला थोडंसं दमात घ्यायला बघितलं, माझा आवाज दाबायचा प्रयत्न केला, पण मला प्रत्येक गोष्टीची उत्तर कशा पद्धतीने द्यायचे जमतात. मी फक्त कागद आहेत माझ्याकडे स्ट्रॉंग म्हणून कागदाच्या भाषेत निघालोय आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार. फक्त तुम्हाला तुमची काळजी घ्यायची. जर तुमच्याबद्दल अशा गोष्टी झाल्या असतील, आज महिंद्रा कंपनी एवढ्या मोठ्या वर्ल्ड स्टेजवरती फिफाला स्पॉन्सर करते, बट एक कॉमन कस्टमर आहे महिंद्रा कंपनीचा. मला त्या महिंद्रा कंपनीचे जे आपले आनंद सर आहेत त्यांना पण अपील करायचे की हा काय प्रकार चालला आहे माझ्यासोबत. एक कॉमन मिलियन्स फॉर फिफा वर्ल्ड कप स्पॉन्सरशिप और को प्रेझेंटिंग वॉट एव्हर इट मे, चांगली आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. पण माझ्यासारखा एक कस्टमर जो एक क्रिटिकल कंपोनंट जवळजवळ 8 महिने अख्खी फॅमिली घेऊन तसाच फिरत होता, आज मी ती गाडी खूप कमी वापरतोय, एकदम इमर्जन्सीला गाडी घेतली मी, किती लॉस झाला आहे माझा विचार केला पाहिजे तुम्ही. 14 महिने झाले आता आज गाडी घेऊन, 5000 किलोमीटर पण गाडीचं रनिंग झालेलं नाही, विचार करायची गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही ह्या व्हिडिओला थोडंसं
काळजीनं बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही नक्की तुमच्या शोरूमला विचारा आणि हा व्हिडिओ जितका जमेल तेवढा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला असा काय प्रॉब्लेम आला आहे का. मी त्याच्यावरती उत्तर देईन की काय करायचं, कारण 6 महिने झालं मी ह्या गोष्टीमध्ये आहे आणि मला भरपूर पद्धतीनं भरपूर प्रकारे कशा प्रकारे चालतं किंवा काय काय डॉक्युमेंट्स असतात, कशा पद्धतीनं पुढे ॲक्शन घ्यायची, काय करायचं, हे पूर्ण प्रोसेस एकदम क्लिअर कट समजलेली आहे. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील तर मला तुम्ही इंस्टाग्रामवरती DM करा किंवा यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही सांगा. मी तुम्हाला नक्की प्रयत्न करेन चांगली मदत करायचा. आणि असे जे काय प्रॉब्लेम्स आहेत, हा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणावा लागेल. कलर मॅच करत नाही, ओडोमीटर रेनिंगचा प्रॉब्लेम आहे, चासी नंबर मॅच करत नाही. एवढे मोठे सेफ्टी क्रिटिकल कंपोनंट आहेत, फेविक्विकने चिटकावून दिले. एवढी मोठी कंपनी, ह्यांचं स्टँडर्ड OEM काय सांगतं. त्या मेलमध्ये सेल्स GM जे आहेत त्यांनी लिहिलंय की एक्सपेक्टेड स्टँडर्ड्स जे असतं तेवढ्या पद्धतीनं तुमच्या गाडीचं रिपेअर केलेलं गेलेलं नाही आहे, हे त्यांनी ॲडमिट केलेलं आहे त्यांनी. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता मी कोर्टमध्ये घेऊन गेलेलो आहे. लवकरच ह्याच्यावरती प्रोसिडिंग चालू होईल, लवकर नोटिसेस जातील आणि ह्याच्यावरती न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी लढत राहणार आहे. आणि मी प्रत्येकाला विनंती करतो, तुम्ही माझ्यासोबत असाल आणि तुम्हाला जर काय अशी अडचण असेल तर तुमच्यासोबत मी असेन. तर तुम्ही नक्की ह्या गोष्टींचा विचार करा. हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित शेअर करा, व्यवस्थित पहा. तुम्हाला काय डाऊट्स असतील, काय प्रॉब्लेम असतील तर ते माझ्यापर्यंत येऊ द्या, कमेंटच्या माध्यमातून, DMच्या माध्यमातून, किंवा तुम्ही स्वतः पण चेक करू शकता. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. अजून जे काय अपडेट्स असतील मी तुम्हाला देत राहीन, पण सध्यापुरतं धन्यवाद.